नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताज़ा खबरों की तरफ। उल्लासनगर शहर के लाइफ केयर अस्पताल में मरीजों का इलाज बेहतरीन तरीके से किया जा रहा है और आप अपनी किसी भी बीमारी की इलाज के लिए लाइफ केयर अस्पताल को जरूर भेंट दें। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और चिन्ह यह दोनों भी अजित पवार इन्हें दिया गया है, जिसके बाद से विविध प्रतिक्रिया दी गई है, लेकिन इस पर शरद पवार इन्होंने कुछ भी प्रतिक्रिया नहीं दी है। अब यह प्रतिक्रिया सामने आई है। पक्ष और चिन्ह दूसरे को देने से अस्तित्व समाप्त नहीं होता, ऐसा शरद पवार इन्होंने कहा। सतारा में उन्होंने यह वक्तव्य किया। राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक अपात्रता प्रकरण का निकाल 2 दिनों पहले सामने आया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर के सामने कुछ महीने इसकी सुनवाई हुई। नार्वेकर इन्होंने सभी जांच पड़ताल दस्तावेजों की जांच करने के बाद आखिरकार इस प्रकरण का निकाल जाहिर किया। नार्वेकर इन्होंने शरद पवार गुट ने अजित पवार गुट के आमदारों को अपात्र साबित करने के लिए दाखिल सभी याचिकाओं को खारिज किया, सहित अजित पवार गुट के विधायकों को पात्र ठहराया है, जिसके बाद से शरद पवार इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। आम्हा लोकांना न्याय न देणारीच आहेच, पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे. आणि त्याला पर्याय फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे. आमची अपेक्षा आहे, आमची सुप्रीम कोर्टाला विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्यात तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. आत्तापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले, पण पक्ष आणि खुणा दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं. सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कुणी केली, या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असताना सुद्धा, वस्तुस्थिती असताना सुद्धा पक्षच अन्य लोकांच्या हातात देणं खुनेचं हा एक प्रकारचा अन्याय करणारा निर्णय आणि त्याला सुप्रीम कोर्टाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार म्हणत होते की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा तसाच निर्णय दिला. हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं आहे की तशा अनेक लोकांनी जाहीर सभेतनं मेळाव्यातून हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे ठिकठिकाणी जाहीर केलं. तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं सेटल करून घेतलेले निर्णय हे निर्णय असेच होणार आहेत. याच्यात आपल्याला अन्यायकारकच निर्णय येणार आहेत आणि आपल्याला पुढची तयारी करायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात जायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे. साहेब, सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती गाजतोय. विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ. मात्र हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातींना जर आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींचा सुद्धा नाही, तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल. हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटते? साधी सरळ गोष्ट आहे. आज भाजपचं बहुमत देशाच्या पार्लमेंटमध्ये आहे. भाजपचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा धनगर किंवा बाकीचे जे घटक आहेत, चाहे मुस्लिम असतील, लिंगायत असतील, आणखीन कोणी असतील, त्यांना जर प्रस्ताव आणत असतील तर त्यांच्या अपोजिशनचं सुद्धा साथ आणि सहकार्य मिळायची शक्यता आहे. असं असताना एक वेगळी भूमिका कोर्टामध्ये मांडणं जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या संबंधीची खबरदारी भाजप सरकारने घ्यायची आवश्यकता होती, ती न घेतल्यामुळं हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. साहेब, सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून केली जाते.
विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा या मतदारसंघाची चर्चा होते मोठ्या प्रमाणात. बारामतीकरांनी ठरवायचंय. जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगतात. असे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निकाल आहे. मोदी सरकारची हमी. हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती मतदारसंघाचे लोक आम्हा लोकांना वर्षानुवर्ष ओळखतात. त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक कसं अपील करता येणार नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती, त्यांची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवत आहेत आणि त्याची नोंद समंजस मतदार बारामतीचा निश्चितपणाने घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल. कालच्या भाषणामध्ये अजितदादांनी सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते, आपल्या सर्वांची साथ पाहिजे. असं आहे की उमेदवार कोणी असेल निवडणुकीत त्याचा मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल तर केलं असेल. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो. एका बाजूला अजित पवार गटाकडून जर काही कार्यकर्ते शरद पवार गटाकडे येत असतील तर त्यांना धमकवल्याचा देखील प्रकार चाललेला आहे. असं ऐकलं मी, अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला टेलिफोन येतात, आम्हाला बोललं जातं, आम्हाला दमदाटी दिली जाते, तुला या फादा मी बसवलं सांगितलं जातं वगैरे वगैरे अनेकांच्याकडून. ठीक आहे, आता हे होत आहेत. या सगळ्या गोष्टी कधी बारामती मतदारसंघात नव्हत्या तर पहिल्यांदाच यावेळेस पाहायला मिळतात. बारामतीकरांना डेली न्यूज को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.